नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इतिहास विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची 9 मार्च 2026 रोजी झालेला जो काही बोर्ड क्वेश्चन पेपर होता, त्याची आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती, त्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. यामुळे आपल्याला या झालेल्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. आपण लिहिलेली उत्तरं आणि या ठिकाणी व्हिडिओत दिलेली उत्तरं टॅली करा. आणि 80 गुणांच्या ह्या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांची आन्सर शीट आपल्याला हवी असेल, क्वेश्चन पेपर हवी असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट दिलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या मिळतील. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या तिन्ही फॅकल्टीजच्या. हिस्ट्री हा आर्ट्सचा पेपर आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाणार आहे. बघा, काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या होत्या. आपण या सूचना वाचल्याच असतील आणि या सूचनांचं पालन करूनच आपल्याला पेपर हा लिहायचा होता. बघा, आता आपला पहिला प्रश्न एकूण 10 गुणांचा आहे. अ आणि ब भाग. त्यातला अ भाग हा 6 गुणांसाठी योग्य पर्याय निवडून विधानं पुन्हा लिहायचीत. बघा, त्यासाठी विचारलेलं पहिलं विधान. आता आपल्याला या ठिकाणी दिलेली उत्तरांचे गुण लिहायचे आहेत आपल्या पेपरवर. किती मार्क्स मिळतील ते काढण्यासाठी. बघा, पहिले गाळले जागा. इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. क हा पर्याय बरोबर आहे पहिल्याचा. जर तुम्ही तो क लिहिला असेल तर 1 गुण याला नक्की मिळेल. त्यानंतर दुसरं, डचांनी मच्छलीपट्टण येथे पहिली वसाहत स्थापन केली. ब हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर 3, इसवी सन 1824 मध्ये उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. त्यानंतर 4, भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. त्यानंतर 5वं, 1935 मध्ये म्यानमार भारतातून वेगळा करण्यात आला. अ हा पर्याय बरोबर आहे त्याचा. त्यानंतर 6वं, 1976 मध्ये जगात सर्वप्रथम स्वीडन या देशात माहितीचा कायदा लागू झाला. अ हा पर्याय बरोबर आहे. अशा पद्धतीने 6 गुणांसाठी आपल्याला या 6 गाळलेल्या जागा विचारलेल्या होत्या. अचूक उत्तरं लिहिली असतील तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. त्यानंतर ब भाग बघा. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची, फक्त ओळखायचीच नाही आहे. 4 गुणांसाठी आपल्याला 4 जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. चुकीची जोडी ओळखण्यासाठी अर्धा गुण मिळणार आहे आणि ती दुरुस्त केली असेल त्याला पण अर्धा गुण, म्हणजे असा पूर्ण 1 गुण या ठिकाणी मिळेल. बघा, पहिला गट. त्याच्यातली चुकीची जोडी आहे राजा थिबा. हे तुम्ही ओळखलं असेल अचूक तर अर्धा गुण, आणि त्याच्या सिक्कीमच्या जागेवर म्यानमार लिहिलं असेल किंवा ब्रह्मदेश लिहिलं असेल तर पुन्हा अर्धा गुण मिळेल. म्हणजे 1 पैकी 1 गुण आपल्याला चुकीची जोडी राजा थिब्बा आणि दुरुस्त केलेली जोडी राजा थिब्बा म्यानमार ब्रह्मदेश असं लिहायचं आहे. दुसरं गट बघा. त्याच्यातली चुकीची जोडी आहे अहमद शाह अब्दाली नेपाळचा राजा. तर ती जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. ती आहे अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानचा शासक किंवा राजा.
तिसरं बघा, तिसरा गट 4 जोड्या दिलेल्या आहेत. 3 जोड्या आधीच बरोबर आहेत. एकच जोडी त्यांनी चुकीची दिली. ती आपल्याला परफेक्ट ओळखायची आहे आणि ती आहे परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर त्याचा अचूक दुरुस्त करून ती जोडी आहे परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न कंप्लीट करायचा आहे. पुढचं चौथी जोडी. त्याच्यातली चुकीची जोडी आहे चौथ्या गटातली डॉक्टर सुकार्नो भारत आणि त्याची दुरुस्त केलेली जोडी आहे डॉक्टर सुकार्नो इंडोनेशिया. त्यानंतर प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 4 गुणांसाठी आहे. ब भाग 4 गुणांसाठी. प्रश्न दुसरा हा पूर्ण 8 गुणांसाठी आहे. पहिला प्रश्न हा 10 गुणांसाठी होता. आपली चुकीची जोडी आणि रिकाम्या जागा बरोबर असतील तर त्या प्रश्नाला आपल्याला 10 पैकी 10 गुण नक्की मिळतील. आता दुसरा प्रश्न बघा. अ भाग 4 गुणांचा. त्याच्यातलं पहिलं, भारतात सर्वप्रथम आलेले युरोपियन ते आहेत पोर्तुगीज. दुसरं, कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे राजश्री शाहू महाराज हे उत्तर हवं आहे. तिसरं, सिएटो संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण ते आहे बँकॉक किंवा थायलंड. चौथा आहे, भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू सचिन तेंडुलकर. या पद्धतीने आपण 4ही नावं लिहिली असतील तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतील. ब भाग बघा आता 4 गुणांसाठी. पहिलं, युरोपात 15व्या शतकात व्यापारी क्रांती घडून आली. त्याचं कारण आपल्याला दिलेल्या 4 कारणांमधून ओळखायचं आहे. त्याचं उत्तर बरोबर आहे पहिला पर्याय अ. कारण युरोपीय दर्यावर्दींनी नव्या जलमार्गाचा शोध लावल्यामुळे व्यापार पद्धतीत बदल झाला. या पद्धतीने उत्तर आपल्याला लिहायचं आहे. दुसरं, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दर उभारले होते कारण. त्याचा क हा पर्याय बरोबर आहे. परकीय छुपे हेतू ओळखून त्याची भारतातील घुसखोरी थांबवण्यासाठी. तिसरं बघा, राजाराम मोहन राय यांनी सती प्रथेविरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केले कारण. ब पर्याय, त्यांच्या वहिनीला सती जावे लागले या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यानंतर चौथं बघा, दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाला सुरुवात झाली कारण. ब पर्याय बरोबर आहे. सोव्हिएट रशियाचे साम्यवादी विचारसरणी व अमेरिकेने भांडवलशाही विचारसरणी स्वीकारली. अचूक उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा अ बघा. तिसरा प्रश्न पूर्ण 13 गुणांचा आहे. त्याच्यातला अ 5 गुणांसाठी. त्यात तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे. त्याचं नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. अतिशय सोपा असा हा प्रश्न असतो 5 गुणांचा. बघा, नकाशा आहे अमेरिकेतील 13 वसाहती यांचा आणि त्याच्यामध्ये वसाहती आणि शहरं आपल्याला दाखवलेल्या आहेत. अमेरिकेतल्या ज्या काही 13 वसाहती आहेत त्यांचा नकाशा अटलांटिक महासागर त्या ठिकाणी दिलेला आहे. बघा, पहिला प्रश्न त्याच्यावर आधारित, बोस्टन शहर कोणत्या वसाहतीमध्ये आहे. बघा, या ठिकाणी नाव दिलेले आहे बोस्टनवरती आहे आणि मॅसॅच्युसेट्स या वसाहतीमध्ये ते शहर आहे. दुसरा प्रश्न, या ठिकाणी वसाहतसाठी चौकोन हे चिन्ह दिलेले आहे आणि शहरांसाठी टिंब आहे. मग आपल्याला तिथल्या जवळचं बरोबर लिहायचं आहे. एकदम सोपं आहे. दुसरं, अमेरिकन वसाहती कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर आहेत. बघा, आता या संपूर्ण नकाशामध्ये आपल्याला फक्त अटलांटिक महासागर दिसतोय
आणि ह्या सर्व अमेरिकन वसाहती आहेत, 13 वसाहती. या सर्व वसाहती अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या आहेत. म्हणून मग ते उत्तर लिहायचं आहे. पुढचं बघा. व्हर्जिनिया या वसाहतीमधील शहर कोणते? बघा आता ते या ठिकाणी व्हर्जिनिया दिलेले आहे आणि त्या वसाहतीमधलं शहर आहे विल्यमबर्ग. आणि अजून एक शहर आहे ते आहे जेम्सटाऊन. त्याचं नाव या ठिकाणी दिलेलं नाही. आपल्याला विल्यमबर्ग दिलेले आहे म्हणून ते लिहिलं तरी मार्क्स मिळतील. पुढचं, न्यू बर्न हे शहर कोणत्या वसाहतीमध्ये आहे? बघा आता या ठिकाणी न्यू बर्न शोधायचं आहे. बघा हे, आणि ती वसाहत आहे उत्तर कॅरोलिना. उत्तर कॅरोलिनामध्ये न्यूबर्ग ही वसाहत आहे. त्यानंतर वरचं बघा. वरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर ते या ठिकाणी नाव दिले बघा, अमेरिकेतील 13 वसाहती. म्हणून हा जो काही नकाशा आहे तो अमेरिकेतील 13 वसाहती संदर्भात आहे. अशा पद्धतीने पूर्ण वाक्यामध्ये आपण उत्तर लिहिलं तर आपल्याला या प्रश्नाचे 5 पैकी 5 गुण मिळतील. त्यानंतर ब भाग बघा. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 4. 8 गुणांचा हा प्रश्न आहे. त्याच्यातलं पहिलं बघा, खालील तक्ता पूर्ण करा. शोधक आणि भौगोलिक शोध या ठिकाणी विचारलेले आहेत. पहिला शोधक आहे अमेरिगो वेस्पुसी. त्याने कशाचा शोध लावला? तर दक्षिण अमेरिकेचा किनारी प्रदेशाचा. दुसरा आहे नायजर नदीचा प्रवाह दिलेला आहे आणि तो शोधणारा शोधक आहे फ्रान्सिस्को डी ओरेलाना. तिसरा आहे मार्को पोलो. हा शोधक आहे. त्याने काय शोधलं? तर चीन आणि आशिया खंडाची त्याने जगाला ओळख करून दिली. चौथं आहे कालिकत बंदरात पोचलेला दर्यावर्दी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो आहे वास्को द गामा. या पद्धतीने आपण 4ही उत्तरं बरोबर लिहिली असतील तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 4 पैकी 4 गुण मिळतील. त्यानंतर दुसरं बघा, संकल्पना चित्र पूर्ण करा. नाना फडणवीस यांनी इंग्रजांविरुद्ध स्थापन केलेला चतुरसंघ. ती 4 नावं आपल्याला लिहायची आहेत. पहिलं आहे पुणेकर पेशवे, दुसरा आहे नागपूरकर भोसले, तिसरा आहे हैदराबादचा निजाम आणि चौथा आहे म्हैसूरचा हैदर अली. हे नानासाहेब फडणवीस यांनी इंग्रजांविरुद्ध स्थापन केलेले 4 चतुरसंघ होते. तिसरं बघा, संकल्पना चित्र पूर्ण करा. दोन 2 गुणांसाठी एक संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. बघा त्याच्यातलं पुढचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे. ती आहेत मूकनायक, जनता, समता आणि बहिष्कृत भारत. ही 4ही नावं तुम्ही लिहिली असतील वृत्तपत्रांची तर तुम्हाला 2 गुण या प्रश्नाला मिळतील. त्यानंतर पुढचं, संकल्पना चित्र पूर्ण करा. गोवा मुक्ती लढ्यामध्ये सहभागी नेते. 4 नेत्यांची नावं लिहायची आहेत. त्याच्यातला पहिला आहे गोपाळ मयेकर, दुसरा आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया, तिसरा आहे डॉक्टर टी.बी. कुन्हा आणि चौथा आहे सुधाताई जोशी. हे गोवा मुक्ती लढ्यामध्ये 4 सहभागी नेते होते. पुढचं पहा, संकल्पना चित्र पूर्ण करा. शीतयुद्ध संकल्पनेतील समाविष्ट घटक. 4 घटक आपल्याला विचारलेले आहेत. बघा ते या पद्धतीने लिहायचे आहेत. शस्त्रास्त्र स्पर्धा, प्रचार युद्ध, प्रादेशिक वर्चस्व मिळवण्याची चढाओढ आणि लष्करी संघटनांची निर्मिती. या पद्धतीने अचूक उत्तर आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर 6वं बघा, संकल्पना चित्र पूर्ण करा. पर्यावरण रक्षणासाठी केलेली कामगिरी आपल्याला लिहायचे. चिपको आंदोलन कोणी केलं? तर सुंदरलाल
बहुगुणा यांनी. प्रेमसागर मेसरी यांनी कोकणातील कासव, गिधाड यांचं संवर्धन केलं. त्यानंतर राजेंद्र सिंह यांनी जलसंधारण केलं आणि मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन केलं. या पद्धतीने आपण अचूक उत्तरं लिहायची आहेत आणि मार्क्स मिळवायचे आहेत पैकीच्या पैकी. त्यानंतर मित्रांनो, चौथा प्रश्न बघा, संक्षिप्त टिपा लिहा. प्रश्न चौथा हा 15 गुणांचा आहे. त्यातला अ भाग हा 6 गुणांसाठी टिपा लिहायच्या आहेत आपल्याला. पहिली टीप आहे धर्मयुद्धाचे परिणाम, दुसरी आझाद हिंद सेना, तिसरी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आणि चौथी आहे अटलांटिक सनद, पाचवी आहे स्पीड पोस्ट. या पद्धतीने आपल्याला ह्या टिपा कंप्लीट करायच्या आहेत. पुढचं बघा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 9 गुणांचा हा प्रश्न आहे, ब भाग. पहिलं, औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. दुसरे, पोर्तुगीजांनी लढा देणे भारतीय सत्तांना अवघड झाले होते. तिसरा आहे 1920ला महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केले. चौथं आहे पदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. आणि पाचवं आहे राहीबाई पोपेरे ह्या बीजमाता या नावाने ओळखल्या जातात. या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरं हवी असतील तर मित्रांनो, आपल्या चॅनलची 11वी 12वीची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील, जिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपला 5वा प्रश्न होता 9 गुणांसाठी, तुमचे मत नोंदवा. 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायचे 3-3 गुणांसाठी. पहिलं, भारतीय समाजसुधारकांना सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता वाटली. दुसरे, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय नेत्यांसमोर संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न मोठा होता. तिसरा आहे, दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली. चौथं आहे, संरक्षण विषयक सराव 2 राष्ट्रांनी एकत्र करणे दोन्ही राष्ट्रांसाठी फायदेशीर असते. आणि 5वं आहे, सर्व शिक्षा अभियान शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी भारतात उपयुक्त ठरत आहेत. यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिली असतील तर त्याचे तुम्हाला 9 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न 6वा, सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2 10 गुणांसाठी. पहिलं, युरोपातील औद्योगिक क्रांतीची कारणे व परिणाम स्पष्ट करा. दुसरे, भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता संपुष्टात आली. आणि तिसरे, अलिप्ततावादाचा अर्थ आणि त्याची धोरणे स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न 7वा बघा, खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 3. 15 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिलं, भारतातील पोर्तुगीजांच्या साम्राज्य विस्ताराचे धोरण स्पष्ट करा. 3 मुद्दे दिलेले, 3ही मुद्द्यांचं सविस्तर असं स्पष्टीकरण केलं की आपल्याला 5 गुणांचा एकच प्रश्न आहे, 5 गुण मिळतील. दुसरा आहे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा. बघा, या ठिकाणी 3 कारणं दिलेली आहेत, त्यांचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे आणि 5 गुण मिळवायचे आहेत. तिसरं, पहिल्या महायुद्धाची 1914 ते 1918ची माहिती लिहायची, या 3 मुद्द्यांच्या अनुसरून. चौथं घ्या, आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाची माहिती लिहा. 3ही कारणांचं व्यवस्थित स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. त्यानंतर 5वं, भारतातील राज्यांच्या पुनर्रचनेची माहिती लिहा. झारखंड, तेलंगणा आणि जम्मू काश्मीर व लडाख या संदर्भामध्ये माहिती तुम्हाला लिहायची 5 गुणांसाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा इतिहास विषयाचा 9 मार्च 2026 रोजी झालेला बोर्ड प्रश्नपत्रिका आणि त्याचे आन्सरशीट आपण या ठिकाणी
सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने अभ्यासायला मिळतील.